हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमची खुशी मॅम आज तुम्हाला इयत्ता 7वीच्या इतिहासातील पहिल्या धड्याची म्हणजेच इतिहासाची साधने या धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. तर सर्वप्रथम इथे बघूयात आपण प्रश्न क्रमांक 1 जो विचारलेला आहे, खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. तर इथे मी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. तारीख, दंतकथा, आज्ञापत्रे, लोकगीते, ताम्रपट, पोवाडे, कपडे, श्लोक, बखरी, खलिते, शिलालेख, चित्रे, चर्च. प्रश्न क्रमांक 2 लिहिते व्हा. स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ, थडगे, विजयस्तंभ, विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 2 तवारीख म्हणजे काय? तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे. प्रश्न क्रमांक 3 इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? इतिहास लेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती, त्यांच्या निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात. प्रश्न क्रमांक 3 गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. प्रश्न पहिला, भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने. ह्याचं उत्तर आहे अलिखित साधने. प्रश्न क्रमांक 2 स्मारके, नाणी, लेणी, कथा. उत्तर आहे कथा. प्रश्न क्रमांक 3 भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे. उत्तर आहे मंदिरे. प्रश्न क्रमांक 4 ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके. उत्तर आहे तवारिखा. प्रश्न क्रमांक 4 संकल्पना स्पष्ट करा. भौतिक साधने, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. प्राचीन काळातील किल्ले, लेणी, मंदिरे, नाणी, शिल्पे, भांडी आणि दागिने यांचा यात समावेश होतो. या वस्तूंमधून त्या काळातील लोकांचे जीवन, संस्कृती आणि तंत्रज्ञान याची माहिती मिळते. इतिहास समजून घेण्यासाठी भौतिक साधने अत्यंत महत्त्वाची आहेत. लिखित साधने, इतिहासाची माहिती देणाऱ्या लिखित पुराव्यांना लिखित साधने म्हणतात. प्राचीन ग्रंथ, हस्तलिखिते, पत्रे, बखरी, शिलालेख आणि ताम्रपट यांचा यात समावेश होतो. या साधनांतून त्या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळते. घटनांची सत्यता पडताळण्यासाठी लिखित साधने उपयुक्त ठरतात. मौखिक साधने, इतिहासाची माहिती तोंडी परंपरेने जतन करणाऱ्या साधनांना मौखिक साधने म्हणतात. लोककथा, पोवाडे, लोकगीते, म्हणी, दंतकथा आणि आख्यायिका यांचा यात समावेश होतो. या साधनांमधून त्या काळातील लोकजीवन, परंपरा आणि संस्कृतीची माहिती मिळते. ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींच्या आठवणी मौखिक साधनांद्वारे जपल्या जातात. प्रश्न क्रमांक 5 ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. होय, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. इतिहासातील माहिती खरी की खोटी हे तपासता येते. ऐतिहासिक घटनांची अचूक माहिती मिळते. चुकीची माहिती ओळखता येते. विविध साधनांची तुलना करता येते. भूतकाळाचे योग्य चित्र समोर येते. इतिहास लेखन अधिक विश्वासार्ह बनते. संशोधकांना योग्य निष्कर्ष काढण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 6 तुमचे मत लिहा. प्रश्न पहिला, शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. शिलालेख दगड, खांब किंवा गुहांवर कोरलेले असल्यामुळे
ते दीर्घकाळ टिकून राहतात. त्यामध्ये त्या काळातील राजे, घटना, प्रशासन आणि समाज जीवनाची माहिती मिळते. शिलालेखांमध्ये केलेले बदल करणे कठीण असल्यामुळे त्यांची माहिती अधिक विश्वासार्ह मानली जाते. प्रश्न 2. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनांचे विविध पैलू समजतात. लोककथा, पोवाडे, लोकगीते, म्हणी व दंतकथा यांमधून त्या काळातील लोकांच्या चालीरीती, परंपरा आणि संस्कृतींची माहिती मिळते. तसेच लोकांचे विचार, श्रद्धा आणि जीवनपद्धती समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात मौखिक साधने महत्त्वाची ठरतात. तर इथे आपल्या पहिल्या धड्यातील इतिहासाची साधने या धड्याचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बाय.